दिनांक 8 एप्रिलला रात्री 2 ते 6 या वेळेत भव्य महादेवाची स्वारी मिरवणूक काढण्यात आली आहे। या धार्मिक मिरवणुकीमुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं। यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने यात सहभाग घेतला होता। पारद बुद्रुक येथील श्री बालाजी महोत्सवाच्या निमित्तानं या विशेष धार्मिक मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं। रात्रीच्या शांत आणि निशब्द वातावरणात पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि हर हर महादेवच्या जयघोषात ही स्वारी काढण्यात आली आहे। यावेळी आकाशात रोषणाई करणारे आकर्षक फटाके आणि दिव्यांची माळ यामुळे मिरवणुकीची शोभा अधिक वाढली आणि उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं होतं। या भक्तिमय मिरवणुकीत तरुण, आबालवृद्ध आणि महिला यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला होता। या प्रसंगी अनेक भाविक पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाल्यानं मिरवणुकीला एक खास आणि पारंपरिक रंग चढला होता। रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे राहून भाविकांनी भगवान शंकराची आरती केली आणि मनोभावे दर्शन घेतले। रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या मिरवणुकीमुळे पारद बुद्रुक आणि आसपासच्या परिसरातील वातावरण पूर्णपणे भक्तिमय झाले होते। सहभागी झालेल्या भाविकांच्या चेहऱ्यावरील श्रद्धा आणि उत्साह या धार्मिक सोहळ्याची महती स्पष्टपणे दर्शवत होते। तसेच भोकरदन तालुक्यातील पारद बुद्रुक येथे निघालेली महादेवाची ही भव्य दिव्य स्वारी शांततापूर्ण आणि भक्तिमय वातावरणात यशस्वीरित्या पार पडली, ज्यामुळे उपस्थितांना एक अलौकिक आणि आध्यात्मिक अनुभव मिळाला आहे, अशी माहिती ही भाविकांनी दिली आहे। आणि महादेवाची स्वारी आयोजित केलेली आहे। या ठिकाणी पारदला महादेवाची आणि देवीची स्वारी ही शेकडो वर्षापासूनची परंपरा आहे। अनेक तरुण यामध्ये सहभागी होतात। पारद त्याचबरोबर पारदमधून बाहेरगावी गेलेले कुटुंब या स्वारीच्या निमित्ताने एकत्र येतात आणि या स्वारीचे एक वैशिष्ट्य म्हणजे सर्व जाती धर्माची लोक या स्वारीमध्ये सहभागी होत असतात आणि हा जो काही पारदला लाभलेला पौराणिक आणि सांस्कृतिक वारसा आहे तो आजतागायत कायम आहे। प्रतिनिधी मजहर पठाण, NTV न्यूज मराठी, भोकरदन, जालना।